स्वागत आहे खूप 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 दिवसानंतर आपल्या चॅनलवरती। आणि आज आपण काही कुठे फिरायला जाणार नाही, पण अवेंजर पडला। पण आज आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओ कंटेंटच्या रिलेटेड एक वस्तू आलेली आहे, ती तुम्हाला दाखवण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। आणि इकडे बघा, हे सगळे अवेंजर्स आणि हिंची ताकद एक साईडला आणि आपले थायनॉस बाबा एक साईडला, असंच काही लॅपटॉपच्या क्षेत्रातलं ताकदवर लॅपटॉप आपण घेऊन आलेलो आहे आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या कंटेंटसाठी आणि आपल्या दुकानच्या पण कामासाठी। तोच तुम्हाला दाखवायसाठी आज चॅनलवरती शूट आणलेला आहे लई दिवसानंतर। तर हे सगळे अवेंजर्सची गँग जाऊ दे खड्ड्यात, आपण आपला लॅपटॉप बघू। थायनॉस बाबा तुम्ही आमच्या संग थांबा, तुमच्या लेवलचा आपण लॅपटॉप आणलेला आहे। यातून आलेला आहे आपला लॅपटॉप आणि त्याचं नाव आहे ROG Strix G16। ASUS कंपनीचा हा लॅपटॉप आहे, बराबर थायनॉस बाबांच्या ताकदीचा लॅपटॉप आहे, त्यामुळे तुम्हाला आता तो दाखवतोच। आणि बरोबर बॅग पण आणलेली आहे। आपण काही टेक्निकल रिव्ह्यू करणारी माणसं नाही, आपण ट्रॅव्हलिंग वाली माणसं, त्यामुळं समजून घ्या। लॅपटॉप आलेल्याच्या आनंदात ज्या दिवशी आपल्याकडे पार्सल झालं त्याच दिवशी मी उघडून बघितलं आहे, ज्या अनबॉक्सिंगच्या फुटेजेस आहेत त्याच दिवशीचे आहेत। आणि लॅपटॉपच्या स्पेसिफिकेशन मी आत घुसून सांगत बसणार नाही। मी आणलेला लॅपटॉप, त्याच्यावर काय काम होणार आणि मी काय काम करणार एवढंच सांगणार आहे, त्यामुळे फक्त लॅपटॉप बघायसाठी चॅनलवर थांबा। रिव्ह्यू बघायचा असला भरपूर जण आहेत, तर बघून घ्या अनबॉक्सिंग। खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय। तर हा असा काही आपल्याकडे लॅपटॉप आलेला आहे। थायनॉस बाबा जरा थांबा, तुम्हाला आता दाखवतो। लॅपटॉप पूर्णपणे टॉप लीड मेटल मध्ये आलेले आहे। लॅपटॉपच्या एअर इनटेकसाठी खाली 3 फॅन दिलेले आहेत। CPU GPU चे इथे मोठे 2 फॅन आहेत आणि इथे एक छोटासा फॅन आहे। तर असे 3 मोठे मोठे एअर वेंट आहे त्याला, आणि इथं 2 खाली स्पीकर आहेत आणि खाली प्लास्टिक मध्ये आलेलं आहे। पूर्णपणे गेमिंग लुक वाला लॅपटॉप आहे, पण आपल्याला काही गेम खेळायची नाही, आपण आपल्या कामाधंद्यासाठी घेतलेला लॅपटॉप आहे। आणि हा याचा स्क्रीन, काळी काळी चादर, आणि ह्याला आता आपण करू चालू। आतना असा पूर्णपणे गेमिंग लुक आलेला असतो। नंपॅड नसतं यात, शॉर्ट कीबोर्ड आहे। आणि हा आपला लॅपटॉप i9 13th जनरेशन आणि RTX 4070 4070चं मोठं ग्राफिक्स कार्ड आहे। आणि हा असा काही आपला लॅपटॉप, हा आपण करतोय चालू। आणि पर की RGB वाला लॅपटॉप आहे, फुल्ली गेमिंग जिंदाबाद। खाली मस्तपैकी LED, नवरात्रीला कसं लाइटिंग असते तशी सिस्टम झाली आता, रंगीबिरंगी सातोरंगी। वाह, काय साऊंड देते ओपन झाले। तर हा असा काय आपला लॅपटॉप आहे आणि हा आहे याचा 2K डिस्प्ले। नेब्युला डिस्प्ले दिलेला आहे कंपनीनं, एवढा जबरदस्त डिस्प्ले का नाही। आता तुम्हाला कॅमेऱ्यातनं कसं दिसेल माहित नाही, पण समोरनं बघितलं बास, डोक्याचे चिंध्या, एवढा क्लिअर आणि एवढा कलर डेप्थला जबरदस्त डिस्प्ले आहे। आणि आपल्या व्हिडिओच्या कलर गॅमेटमध्ये म्हणजे DCI P3 100% डिस्प्लेला, आणि हो 240 हर्ट्जचा डिस्प्ले, स्पेशली गेमचा डिस्प्ले। डिस्प्लेच्या ब्राईटनेस बद्दल बोलला तर 500 निट्सचा ब्राईटनेस आहे याला, अँटी ग्लेअर वाला डिस्प्ले, रिफ्लेक्शनचा काही संबंधच नाही। हा लॅपटॉप आपण 16 इंची व्हर्जन मध्ये घेतलेला आहे, 16 इंची डिस्प्ले याचा। बाकीचे ह्याला पोर्ट वगैरे कसे ते पण दाखवतो तुम्हाला। आपल्याला पहिल्यांदा ऑडिओ हेडफोनचा जॅक मिळतो, त्याच्या पुढे 2 USB पोर्ट येतात, त्यातला एक थंडरबोल्ट वाला आणि पॉवर डिलिव्हरी वाला पण येतो। आणि ह्याच्यावरतीच आपण 4K डिस्प्ले वगैरे जोडता येतोच। पुढे जाऊन HDMI पोर्ट, त्यानंतर RJ45 लॅन पोर्ट, त्यानंतर चार्जिंग पोर्ट, आणि पुढे इथं एक्झॉस्ट सिस्टम आहे, फॅन आपले गरम हवा वगैरे बाहेर फेकायला।
आणि पाठीमागे एक मोठा एक्झॉस्ट आहे याचा, बघू शकता भरपूर मोठा गेमिंग लॅपटॉप आहे त्यामुळे एक्झॉस्ट तर मोठा लागतोच, त्याला पर्याय नाही. आणि इकडल्या साईडला USB Type-A 3.0 वाली व्हर्जन वाले पोर्ट आहेत आपल्याला इकडे. आणखी इकडे एक एक्झॉस्ट फॅन दिलेला आहे. तर बाकी डिझाईन पाठीमागे बघू शकताच. दुसऱ्या मॉडेलला इथं RGB येते, आपल्या मॉडेलला RGB नाही. तर याचा रिव्ह्यू आम्ही खूप शोधला होता, त्या मॉडेल नंबरचा आहे स्पेशली. तर याच्या मॉडेल नंबरचा रिव्ह्यू काय आम्हाला लवकर गावला नाही, तर तुम्हाला याचा मॉडेल नंबर सांगतो. G614JI-BG931WS असा याचा मॉडेल नंबर आहे. आणि हे आपण घेतलेलं मॉडेल खास करून ऑनलाईनला दाखवत नाही. मी भरपूर सर्च केलाय, ह्याच्या अल्टरनेटिव्ह आणखी एक मॉडेल आहे 4060 वालं, ते दाखवते. कारण याच्यात आणि त्याच्यात बदल एवढाच आहे की इथली गेमिंगवाली जी WASD ही जी बटन आहेत स्पेस बार, हे सगळी ट्रान्सपरंट येतात. ही एवढे 3-4 बटन आणि स्पेस बार हे ट्रान्सपरंट येतं. पण ह्या मॉडेलसोबत तसं नाही, याची सगळी बटनं एकसारखी येते ती. आणि हा लॅपटॉप आपण ऑफलाईन घेतलेला आहे नवतरंग एंटरप्राइजेस कोल्हापूरमधून. आणि हा आपल्याला 1,80,000 रुपयाला बसलेला आहे. 4070 वाला ग्राफिक्स कार्ड आहे. त्याच्या सोबत एक्स्ट्रा आपण ही बॅग मागवून घेतलेली आहे. ही बॅग मिळत नाही शक्यतो, पण आपण मागवून घेतलेले आहे. ह्याच्यासोबत येते ती वेगळी ती, आणि त्यांनी एक्स्ट्रा म्हणून आपल्याला माऊस पॅड पण पाठवले ती. तर हा आहे आपला नवीन लॅपटॉप. तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा मला. आणि मराठी नवीन वर्षावरती नवीन खरेदी केलेली आहे आपण. तोंडावरती समोर पाडवा आहे. तुम्हाला सर्वांना पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. पहिल्या सणाची पहिली खरेदी तुम्हाला नक्की कशी वाटली सांगा मला. भेटू आपण आपल्या पुढल्या ट्रॅव्हलिंग चॅनेलमध्ये. टेक चॅनल आपलं साईडला झालेलं आहे आता. भेटू लवकरच कुठल्या तरी नवीन राईडवरती. तोपर्यंत धन्यवाद.